पहिली गोष्ट म्हणजे ऑलिव्हच्या बिया. आता ही छोटीशी बी तुमच्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहे. लोह, कॅल्शियम आणि प्रथिनांचं भरपूर प्रमाण या बीमध्ये असतं. हे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता, हाडांमधील वेदना आणि थकवा या सर्वांपासून आपल्याला मोठा दिलासा मिळू शकतो. फक्त काही दिवसातच फरक जाणवतो. शरीर हलकं वाटतं, मन प्रसन्न राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे सफेद तीळ. ही अगदी छोटीशी दिसणारी तीळ कॅल्शियमचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. सफेद तिळामध्ये इतकं जास्त कॅल्शियम असतं की ते आपल्या हाडांना आणि सांध्यांना मजबूत करण्याचं काम करतात. वयानुसार हाडांमधील घनता कमी होते, सांधे आखडू लागतात, चालताना वेदना होतात. अशा वेळी तीळ शरीराला पुन्हा बळकट बनवतं. इतकंच नाही तर सफेद तिळामध्ये मॅग्नेशियम, लोह, कॉपर हे सुद्धा मुबलक प्रमाणात आढळतं. हे 3 घटक मिळून शरीरातील स्नायूंचा ताण, वेदना आणि कमजोरी कमी करण्यास मदत करतं. नियमितपणे तिळाचं सेवन केल्याने सांधेदुखी, हातपायातील थकवा आणि झोपताना होणाऱ्या वेदना हळूहळू नाहीशा होतात. आता पाहूया आपण तिसरी गोष्ट, ती म्हणजे आळशीची बी. त्यालाच आपण फ्लॅक्स सीड्स असं सुद्धा म्हणतो. आळशी म्हणजे भरपूर पोषक तत्व असलेला खजिना. यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे आपले हाडं, स्नायू, डोळे, हृदय आणि त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आता ह्या 3ही बियांचे नेमके सेवन कसं करायचं? 1 चमचा आळशीची बी, 1 चमचा सफेद तीळ आणि 1 चमचा ऑलिव्हची बी हे 3ही एकत्र मिसळा. तुम्ही साधारणपणे 20 ते 25 ग्राम या मिश्रणाचं प्रमाण घेऊ शकता. आता हे मिश्रण एका तव्यावर टाकून मंद आचेवर हलकं 1 ते 2 मिनिटे भाजून घ्या. फक्त एवढं की त्यांचा ओलसरपणा कमी झाला पाहिजे. हलकासा सुगंध येऊ लागला की त्यानंतर ते तव्यावरून काढून त्याला पूर्णपणे थंड करून घ्या. मग त्याला मिक्सरमधून बारीक त्याची पावडर करून घ्या. आता पुढचा प्रश्न येतो की ही पावडर कशी घ्यायची? ते तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार ठरतं. जर तुमची पित्त प्रकृती असेल तर ही पावडर तुम्ही ताक, तूप किंवा दुधासोबत घेऊ शकता. तुम्हाला वाटल्यास ते खडी साखर सोबतसुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर तुमची कफ प्रकृती असेल तर ते मिश्रण मध किंवा गुळासोबत घेणं उत्तम. आणि जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही हे मिश्रण दूध, गूळ किंवा मध यापैकी कोणत्याही गोष्टीसोबत घेऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे कोमट पाण्यासोबतसुद्धा घेऊ शकता.